पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सुद्धा 30 अवस्था। ठाकरेंच्या शिवसेनेला अवघी एक जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। रत्नागिरीच्या खेडच्या भडगाव गटातून तटकरेंच्या मेहुण्याचा विजय झालेला आहे। खेडच्या भडगाव गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजय बिरवटकर हे विजयी झालेले आहेत। तर आपण पाहतोय इंदापूरमध्ये आता जाऊयात। इंदापूरच्या बिजवडी या गटातनं राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव विजयी झालेले आहेत। तर इंदापूरच्या बिजवडी या गटातनं राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव यांचा विजय झालेला आहे। पुण्यामधली इंदापूरची जागा अत्यंत महत्त्वाची आणि या ठिकाणी नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बिजवडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव या विजयी झालेल्या आहेत। जिल्हा परिषदेचे महानिकाल आपण या ठिकाणी पाहताय। इंदापूरमधल्या बिजवडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव विजयी झालेल्या आहेत। तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडून खरं तर पूर्णतः या निकालामध्ये झोकून देऊन प्रचार करण्यात आलेला होता आणि त्याचं यश या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतं। राष्ट्रवादीला पुणे विभागामध्ये आणि एकूणच बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा मिळालेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राष्ट्रवादीचा हा बोलबाला पाहायला मिळतो। साताऱ्यामध्ये आकडेवारी भाजप 5, शिंदेची शिवसेना 1, दादांच्या राष्ट्रवादीला खाते उघडता आलं नाहीये। इकडे शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी साधी एकही जागा मिळवता आलेली नाहीये, खातेही उघडता आलेलं नाहीये। छत्रपती संभाजीनगरात भाजपला 15 जागा, शिंदेच्या शिवसेनेला सगळ्यात 17 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी 1 जागा, तर काँग्रेसला 2 जागा छत्रपती संभाजीनगरात आणि ठाकरेंच्या सेनेला 6 जागा मिळताना दिसतात। तर इकडे कोल्हापूरमधली आकडेवारी आपण पाहूयात। भाजप, त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी 10, 10, 10 आणि इकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खाते उघडता आलं नाही। धाराशिवमध्ये आता जाऊयात। धाराशिवमध्ये भाजपला 8 जागा मिळत आहेत, शिंदेच्या सेनेला 12 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा, काँग्रेसला 3 जागा, तर ठाकरेंच्या सेनेलाही 3 जागा मिळत आहेत। धाराशिवमध्ये जर पाहिलं तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि